अरे, अरे! थांबा, थांबा. बिलकुल स्क्रोल करू नका. मला माहिती आहे तुमचं वय काहीही असो, हा रील तुमच्यासाठी आहे. एवढ्या कॉन्फिडेंटली याच्यासाठी म्हणताय, की हा रील आहे केसांबद्दलचा. तर केसांचे प्रॉब्लेम आजकाल प्रत्येक वयाच्या प्रत्येकच व्यक्तीला आहे. तर तुम्हाला सांगते केसांसाठी शॅम्पू, कंडिशनर, हेअर ऑइल, हेअर रेमेडी केल्यानेच फक्त केस चांगले होतात असं बिलकुल नाही आहे बरं का. ती झाली 50% एक्सटर्नल केअर. पण 50% इंटर्नल केअर पण यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आणि आज मी तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे, की ज्याच्यामुळे तुमच्या केसांची हेल्थ, ओव्हरऑल हेल्थ खूप जास्त बेटर होणार आहे. त्यासाठी आपल्याला हे बायोटिनचे लड्डू बनवायचे आहे. आता बायोटिन म्हणजे आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B7 आणि बाकी खूप सारे असे इसेन्शियल्स त्याच्यामधून तुम्हाला कॅल्शियम्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स मिळणार आहे, की ज्याने तुमच्या केसांची ओव्हरऑल ग्रोथ खूप छान होते. आणि हे लड्डू फक्त केसांच्याच ग्रोथसाठी वर्क करतात असं बिलकुल नाही आहे बरं का. ज्यांचे नखं पतले असतात, खूप लवकर तुटून जातात, तर नेल ग्रोथ प्रमोट करण्यासाठी पण हे लड्डू खूप कामात पडतात. त्या व्यतिरिक्त स्किन ग्लोसाठी, आयसाईट स्ट्रॉंग करण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते सगळ्यात मेन म्हणजे हार्मोनल जे इम्बॅलन्स असतात, खूप लोकांना प्रॉब्लेम असतो तर तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सुद्धा हे लड्डू खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आता तुम्हाला सांगते की या लड्डूंना बनवायची पद्धत एकदम सोपी आहे. स्क्रीनवर मेन्शन केलेले सगळे ज्या सीड्स वगैरे आहे ना, त्या सगळ्या घेऊन घ्यायच्या, ड्रायफ्रुट्स वगैरे आणि मस्तपैकी तुपामध्ये परत करून घ्यायचं. आता हे सगळं फ्राय केलं तुपामध्ये तुम्ही छानपैकी, खूप डीप नाही करायचं, शॅलो फ्राय करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, मिक्सरला वाटून घ्यायचं आणि वाटताना जेव्हा मी रीलमध्ये तुम्हाला दिसत असेल ना, की सुंठ आणि इलायची सगळ्यात शेवटी टाकली आहे, तर ती आपल्याला तुपात काही परत करायची नाही आहे. सगळ्यात शेवटी ॲड करायची आणि छानपैकी हे मिश्रण करून घ्यायचं आणि थोडंसं ढिसूळ ठेवा म्हणजे चविष्ट लागतो. एकदम चोपडा लाडू चांगला नाही लागत. तर हा लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. माझ्या म्हणण्यानुसार प्लीज एकदा खरंच ट्राय करा. तुम्हाला याचा रेग्युलर सेवन केल्याने ना तुम्हाला याचे खूप चांगले बेनिफिट्स दिसून येतील. उन्हाळा आहे तर लड्डूची साईज एकदम छोटी ठेवा, नाहीतर दररोज खाल्ल्यामुळे काय होऊ शकतं, थोडीशी हीट होऊन तुम्हाला पिंपल्स वगैरे येऊ शकतात. याचं तुम्ही पावडर करून रोज दुधामध्ये 1 चमचासुद्धा घेऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, पावडर जर बनवत असणार ना, तर तुपामध्ये फ्राय नका करू. बाकी प्रोसिजर अगदी सेम आहे. थँक यू फॉर वॉचिंग आणि एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी.